नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउजला हुक पट्टी आणि आय पट्टी लावण्याची सोपी पद्धत। आता हुक पट्टी आणि आय पट्टीसाठी इथं आपण जे अस्तर वापरतो ते घ्यायचं आहे। साधारणतः उंची जी आपली हुक आय पट्टीच्या पार्टची उंची आहे त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा ठेवायची, म्हणजे अर्धा ते पाऊण इंच दुमडण्यामध्ये जातं। एक्स्ट्राचं झालं तर नंतर आपण कट करून घ्यायचं आहे। तर मोजायचं कसं, अगोदर हे दोन्ही पार्ट या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि यापेक्षा अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे। आता माझ्याकडे थोडंसं कापड कमी होतं त्यामुळे मी अगदी थोडंसं कापड फक्त फिनिशिंगसाठी म्हणून इथं दुमडून घेतलेलं आहे। तर 1/4 इंचपेक्षाही कमी हे मार्जिन आहे आणि त्यानंतर दुमडून घेतल्यानंतर दोन्ही पार्ट दुमडून घेतले। मधला व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे। आता हे मी तुम्हाला आय पट्टी लावण्याची पद्धत सांगत आहे। आय पट्टी लावताना पट्टी आतल्या बाजूने लावायची आहे, लेफ्ट साईडच्या, आणि मग ही पट्टी पुन्हा बाहेरच्या बाजूने या पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर आतल्या बाजूने दाबटीप द्यायची आहे आणि मग ही पट्टी व्यवस्थित आतमध्ये दुमडून घ्यायची आहे। आता थोडीशी पट्टी कमी आहे त्यामुळे मी तर थोडासा गळा कमी पडत आहे म्हणून मी थोडंसं इथं कट केलेलं आहे। जास्त कट करायचं नाही, नाहीतर गळ्याला उंची जास्त होऊन जाईल। आणि या पद्धतीने पट्टी दोनदा दुमडून घेतलेली आहे। अर्धा इंच आय पट्टीची जी पट्टी असते ती बाहेरच्या बाजूने आली पाहिजे या पद्धतीने ठेवायची आहे। त्यानंतर अगदी कडेवर टीप मारून घ्यायची आहे आणि वरचा जो ओपन पार्ट आहे तिथे सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा शिलाई मारायची आहे। तर या पद्धतीने आय पट्टी बनवून झालेली आहे। आता हुक पट्टीचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, पण मी तुम्हाला समजावं म्हणून मी सांगते। तर आता समजा तुमच्याकडे 3 इंच रुंदीच्या आपण हुक पट्टीसाठी आणि आय पट्टीसाठी पट्ट्या काढत असतो, तर माझ्याकडे आता जो कापड आहे त्यावरती मी तुम्हाला समजून सांगते। मी खरं तर हे मागच्या गळ्याला लावण्याची पट्टी काढलेली आहे। जी काही पट्टी असते आपल्याकडे तिला वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने कुठल्याही एका बाजूने असं अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे आणि जी दुमडीची बाजू आहे ती वरती येईल या पद्धतीने राईट साईडवरती ठेवायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे 1/4 इंच मार्जिन घेऊन, आणि नंतर ही पट्टी पूर्ण आतल्या बाजूने दुमडून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही हुक पट्टी लावू शकता। तुम्हाला परत सांगते या पद्धतीने जी दुमडलेल्या पट्टीचा भाग आहे तो असा ठेवायचा आहे वरती, आणि साईडला इथं जो आता मी मार्किंग दाखवत आहे त्यावरती शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी पूर्ण आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे। हे या पद्धतीने, म्हणजेच थोडक्यात हुक पट्टी पूर्णपणे आतमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि आय पट्टी अर्धा इंच बाहेर, म्हणजे मार्जिन बरोबर होऊन जातं। आता उंची बरोबर झालेली आहे। त्यानंतर आता इथे आपण आय बनवून घेणार आहोत। तर तुमची जी उंची आहे त्याचे 5 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, किंवा मग या पद्धतीने 1.5 ते 1.25 इंचावर मार्क करायचे। मला इथे 5 आय बनवायचे आहेत, पण इथे पहा वरती एवढं कापड शिल्लक राहते, त्यामध्ये एक आय बनवून होणार नाही, त्यामुळे मध्य घ्यायचं आहे। थोडक्यात इथे 1.25 इंचावरती इथे आय बनवायचे आहे। आणि जर ब्लाऊजची उंची खूपच असेल अशा वेळेस तुम्ही 6 आय बनवू शकता। जास्त 2 इंचापेक्षा जास्त अंतर दोन्ही आयच्या मध्ये ठेवायचं नाही, नाहीतर मग ब्लाऊज घातल्यानंतर फाकल्यासारखा वाटतो। तर इथे 1.25 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि प्रत्येक आयला शिलाई मारून घेतलेली आहे। या पद्धतीने तुम्ही हुक आणि आय पट्टी अगदी पटकन 5 मिनिटांमध्ये बनवू शकता आणि फिनिशिंगही छान येते। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्हाला जर बटन पट्टी आणि बटनसाठी आय पट्टी बनवण्याची पद्धतही पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, त्यावरतीही व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करेल। तर या पद्धतीने आपली हुक पट्टी आणि आय पट्टी बनवून तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटूया उद्याच्या नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।